आणि काय दिवसभर असं नुसतं बसून राहायचं आणि काहीतरी गेम खेळत राहायचं, बघायला सुद्धा बरं नाही वाटत. जेवायच्या वेळेला सुद्धा गेम घेऊन बसायचं. ही सवय कशी लागते मुलांना ना खरंच कळत नाही. आणि आम्ही हे बघ कसं आहे की आई दिवसभर घरी असतात, त्या लक्ष ठेवतातच, पण किती ओरडणार ना. काहीतरी उपाय मिळेल त्याच्यावर. अरे राधिका, अभिनंदन. थँक्यू. बाजी मारलीस तू. काही म्हण, आम्हाला बाई आवडला तुझा अप्रोच. असंच वागलं पाहिजे तुझ्यासारखं. बाकी काय सगळं ठीक ना? हो. तुम्हाला घरनं सुद्धा काम करावं लागत असेल ना? हो, कधी कधी. काय हल्ली इंटरनेटमुळे सगळं सोपं झालंय. आणि हो, पण अगदीच तसं काही नाही. म्हणजे हल्ली आपण कनेक्टही मोबाईलमुळेच राहतो ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपडेट राहणं. हल्ली नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, त्या माहिती असल्या पाहिजेत. हल्ली पुरुषांबरोबर बायका सुद्धा खांद्याला खांदा लावून चालतायत. हो ना, बायकांनी पण आता मागे राहून चालणार नाही. त्यांनी पण काळानुसार अपडेट झालं पाहिजे. नाही, अपडेट असण्याविषयी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम आहे मोबाईलच्या वापराविषयी, त्याबद्दल मला ऑब्जेक्शन आहे. चला निघायचं. चला आलेच. याईनं फोन करायचा आहे बाई, राहूनच जाईल नाही तर दिवसभर. चहा. द्या बाई, दिवसभरामध्ये वेळ. फोन कुठे गेला बाई मा? आता तर पाहिला होता ना. शन्या भैताडी. ए शन्या, गुरु त्याला बघते विचारून बाई. आय गुरु, शन्या. ए शन्या. सासू फोन होता इथे, तू पाहिला का? उचलला का तू? मी कशाला घेऊ तुमचा फोन? आता इथं होता. काय झालं आई? पहा बरं, इथं फोन होता मा, कुठे गेला काही कळतच नाही. लपवलं का? पहा बरं जरा. असेल ना घरात, एवढं काय, कुठेतरी पडलं असेल खाली. असं कसं पडला बरं? आत्ता होता ना. मी बघतो. कुठेतरी ठेवला असेल. खाली बा, खाली बा. हो. नाही, अथर्वण दगडबड काही केलं नसेल ना, त्यांनी घेतलं नसेल ना. काय असेल ना इथेच, त्यात काय एवढं. आत ठेवला होतास का चार्जिंगला? कुठे? नाही ना. जरा फोन शोधतेस का? फाईन. नाहीये इकडे. इथून आलोय मी. पहा बरं, इथं ठेवला होता, मग तिथं गेलो. अरे काय चाललंय तुमचं? अभ्यास नाही का करायचा? जिन्यात का बसलाय? अथर्व, काय विचारते मावशी? काय नाही आई. काय नाही, कसं काय? खोटं बोलू नकोस हा. सांग बरं, काय करताय? काय नाही. अथर्व, तुझ्या हातात काय? काय लपवतोयस? काय नाही आई. अथर्व, काय नाही, कसं मार खायचंय का तुला? सांग बरं, दाखव. मोबाईल. तेच काय करत होता?
माझ्या फ्रेंडनी मला सॉन्ग दाखवलेला, तो सॉन्ग मी हिला दाखवत आहे. अथर्व, हे गाणं आहे? गेम खेळतोयस ना? आणि तेही आजीच्या मोबाईल मध्ये? विचारलंस का आजीला मी गेम खेळू का म्हणून? का नाही विचारलंस? तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना की मी असा हात लावणार नाही मोबाईलला म्हणून. नेहा काय चाललंय? ह्यानेच मोबाईल आणलेला. अथर्व चल, मी आज तुला शिक्षाच देते. चल 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 इथे. नाही नाही नाही, त्याला आज शिक्षा मिळालीच पाहिजे. वापरतोय मोबाईल वापरतोय. चल चल लवकर घरी. इथंच तर ठेवला होता ना, कुठे गेला? आई. मग यायला फोन करायचा होता. अगं हो, तू का पॅनिक होतेस? असेल ना इथेच कुठेतरी. घरातला फोन अजून कुठे जाणार आहे? असणार इथेच कुठेतरी. आई हे बघ, काय करताय? मोबाईल शोधताय का? याच्याकडे. आई. अथर्व, तू घेऊन गेला होता का? अरे सांगायचं ना मला, तू घेऊन जातोय ते. काऊन बरं तू फोन घेऊन गेला होता? म्हणे नेहाला गाणी ऐकवत होता. हा बरं, काऊन बरं तू असं केलं अथर्व? तुझ्या मूर्खासारखं वागलास ना तर याद राख. राधिका लहान आहे, जाऊ दे. कसला लहान आहे? किती वेळा सांगितले मी तुला मोबाईल वगैरे वापरायचं नाही. तुझे डोळे खराब झाले तर अभ्यास कसा करणार आहेस? हो, हे मात्र बरोबर आहे. ही सगळी सवय का नाही शन्यान लावली त्याला. ओ हॅलो ऑरेंज सासू, मी काय सांगितलं नाही त्याला इथे फोन घ्यायला. ओके, मी आतमध्ये होते, मला तर माहित पण नाही यांनी फोन घेतला. आणि एवढं असेल ना तर विचारा त्याला. ओके, काय रे अथर्व, विचारा. एक मिनिट. आई 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 शनाय, जरा शांत व्हा बरं. अथर्व इकडे आहे बरं. काय चाललंय तुझं? कसं वागतोयस? हा, पाहिलं ना सगळे कसे पॅनिक झाले होते. तू कशाला आजीचा मोबाईल घेतलास? हा मोबाईल मध्ये गेम खेळायला आवडतं. हा सगळ्या मित्राकडे टॅब आहे, माझ्याकडेच नाही आहे. सगळ्या मित्रांकडे टॅब आहे. पण ठीक आहे ना, मग मी घेऊन देईन ना तुला टॅब. फक्त आजीच्या मोबाईलला हात लावायचा नाही, कळलं? कळलं. गुड बॉय. टॅब हवाय? हा, टॅब हवाय? टॅब वगैरे काही मिळणार नाहीये तुला. गुपचूप आत जा आणि अभ्यास करत बस. तर जा. राधिका तू आपलं तुमचं हे बरं आहे. मी इथे म्हणून राहिले याला काही द्यायचं नाही, आणि तुम्ही त्याला प्रॉमिस करून राहिले मी तुला टॅब देईन म्हणून. तर राधिका, त्याचं मन राखण्यासाठी बोललो मी. अजिबात नाही. त्याला टॅब वगैरे घेऊन द्यायचं नाहीये. उगीच ना, आणि खोटी प्रॉमिसेस करू नका. हिचं काय नाही, पाहिलं कशी बोलली. आता माझ्या मुलावर माझा एवढाही हक्क नाहीये का? काय रे, पण राधिका काही चुकीचं बोलत नाही, बरोबर बोलत आहे ती. अगं काय नाही, तुझ्याशी बोलूनच उपयोग नाही ना. मी तरी कशाला बोलतोय? तुला सारखी तिचीच बाजू बरोबर वाटते. चल सोड. तू कशाला चिडचिड करतोस एवढी? चिडचिड नको करू तर काय करू? मी काही चुकीचं बोललो का? कूल डाऊन, कूल डाऊन. अरे काय कूल डाऊन छान आहे. दरवेळेला ही अशी वागते, मी आपलं ऐकून घ्यायचं का हिचं? कॅरी, तुला ऑफिसला जायला उशीर होत नाहीये का? हा, या नादात डोक्यातच नाही आलं यार. चल मी निघतो मग. असंच? अगं नाही, चेंज करायला चाललोय शनाया. ही मम्माला सांगायला हवं. आणि शेतकरी फंडाचं काम जवळजवळ शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबलंय आता. आणि अजूनही कंपनीज आहेत जे आपल्याला अप्रोच करतायत, कारण त्यांना कॉन्ट्रीब्यूट करायचं. तुम्ही जर हो म्हणत असाल तर मी त्यांना हो म्हणतो. कोणती कंपनी? एक टॅबलेट कंपनी आहे. बरं. आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांना कॅश वगैरे कॉन्ट्रीब्यूट करता जमणार नाही. ती कंपनी त्यांचे टॅब्स आहेत ते शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना प्रोव्हाइड करणार आहे. मग बोलवायचं त्यांना भेटायला? अजिबात नाही. का नाही? म्हणजे वहिनी, तुम्ही कुठल्याही प्रपोजलला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय कधी नकार देत नाही. आणि आज अगदी अजिबात नाही इतकं स्ट्रॉंगली रिॲक्ट झालात म्हणून विचारलं. कारण त्याची काही गरज नाहीये. मॅम,
मार्केटिंगसाठी हेल्प होईल ना आपल्याला. म्हणजे त्या फार्मर्स शेतकऱ्यांची मुलं टेक्निकली साऊंड होतील मॅम. आणि त्यांच्या घराघरात ते टॅब्स पण पोचतील ना. जेनी, पण या सगळ्याची शेतकऱ्यांना काय गरज आहे? नाही मॅम, पण मार्केटिंग तर करावं लागेल ना आपल्याला. मार्केटिंग आपण आपल्या प्रोडक्टचं करायला हवं जेनी. आपण शेतकऱ्यांना कशी मदत करतोय याचं मार्केटिंग करण्याची काहीच गरज नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना कुठल्या गोष्टीची गरज आहे तर कीटकनाशकं, बी बियाणं हे आपण त्यांना प्रोव्हाइड केलं पाहिजे. हा, आता ही कंपनी आपल्याला जर पैसे देत असती तर गोष्ट वेगळी आहे. पण ते पैसे देत नाहीयेत. हे टॅब वगैरेची त्यांना काय गरज आहे? वहिनी, तुमचा विचार पूर्णपणे पटतोय मला. आणि मुलांना इतक्या लहानपणी टॅबलेट वगैरे नाही. बरोबर नाही. हा, आनंद भाऊजी, त्यांना नाही असं कळून टाक. ठीक आहे. हॅलो शनू बेबी. हॅलो मम्मा, आज मॉन्स्टरने परत एक धम्माल केली आणि इश्यू केला घरात. आता काय? ए, तू नाही ना काय केलंस? अगं मी नाही ग काही केलं. मॉन्स्टर ना त्याला फोनवरती गेम खेळायचा होता, तर त्यांनी काय केलं, ऑरेंज सासूचा पडलेला फोन घेतला आणि तो गेम खेळत बसला. आणि हे गुड फॉर नथिंगला बघितल्यावर अजिबात आवडलं नाही. तिला खूप राग आला. यू नो हाऊ शी इज अ टिपिकल आई. आणि ती एकदम स्ट्रिक्ट आहे. स्ट्रिक्ट कसली? एक नंबरची डॉमिनेटिंग बाई आहे ती. ती डॉमिनेटिंग वॉट एव्हर. पण नंतर मग गॅरी तरी त्याला म्हणला की मी तुला नंतर नवीन एक टॅब वगैरे काहीतरी घेऊन देतो. गॅरी मग दिला का तुझ्या गॅरीने त्याला नवीन टॅब घेऊन? हे गॅरीकडे कुठे आलेत पैसे. राधिका त्याला ओरडली खूप जोरात की हे असं लहान मुलांना फोन आणि टॅब्स वगैरे गिफ्ट करायचे नाहीत अजिबात वगैरे. यू अँड युअर गॅरी. तुझा गॅरी कधी जागा होणार तेच कळत नाही. हा मम्मा, व्हॉट डू यू मीन? तो झोपला नाहीच आहे, तो जागाच आहे ऑलरेडी. शानू बेबी, इडियट सारखं बोलू नकोस. जागा होता म्हणजे तुला राधिका इतकं बोलते, तुझा गॅरी कधी काही बोलतो का तिला? नाही. मग एनिवेज त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. तू तुझं काम नीट कर. आपलं लक्ष फक्त त्या 300 करोड वर हवं. आपल्याला फक्त ते 300 करोड हवे. ओके? येस येस, मी बाकी काहीच बोलणार नाही. आय प्रॉमिस. काय? आनंद, ही जी आपल्या समोर एक स्त्री बसली आहे तिला भेटायला मी इथे आलोय आणि ती कुठल्या तरी खूप गहन विचारात आहे. काय करूया, जाऊया? अरे तू एवढं टॉन्ट मारून काय बोलतोय? सरळ विचार ना. वहिनी, काय कसला विचार करताय तुम्ही? कसला विचार करणार? मी अथर्वचा विचार करते. अथर्वचा विचार करते? अरे मी तेच मगाचपासून सांगतोय, आनंद नको ना या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करू. राधा, अगं तो लहान आहे, असल्या चुका होणार त्याच्याकडून. हो बरोबर आहे वहिनी. आणि बघा ना, म्हणजे आपण लहान होतो तेव्हा आपण पण चुका करायचो की नाही? आता तो लहान आहे, तोही चुका करतोय. हो, पण आपण साधे सरळ होतो. काय चुका होत्या आपल्या? तर आपण खेळायचो, मस्ती करायचो, भांडाभांडी करायचो जास्तीत जास्त. हे काय लहानपणी स्टॅब वगैरे हातात हवाय काय? नाही, मी ते आपण साधे होतो त्याच्यावर असलो. एक काम कर तू ना, एक पेस्ट्री खा मस्तपैकी, जरा बरं वाटेल तुला. पेस्ट्री? हा, तुला काय गंमत वाटते का सगळी? अगं गंमत नाही करते मी सिरियसली सांगतोय. पेस्ट्री खा, जरा स्ट्रेस कमी होतो. अरे आपण विचार करूया, तो पेस्ट्री खाता खाता अथर्वचा विचार करूया. ओके? येस वहिनी, तुम्ही घ्या, तुम्हाला बरं वाटेल. आणि मला पण एक दे. मला स्ट्रेस नाही पण मला चालेल. फक्त जेनीला सांगू नकोस. बाप्पा, काय ना? अथर्वचा वाढदिवस आहे आज? आज नाही, परवा. मला तर आत्ता कळतंय हे. अरे तुम्ही असं कसं विसरलात? आणि मीही विसरलो. नाही म्हणजे मी विसरूच शकतो, पण सोड, आता मला स्ट्रेस आलाय. मी त्याच्यासाठी काही गिफ्ट नाही घेतलंय. ठीक आहे. तू आता ह्या गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नकोस. ओके? आपण एक काम करूया, तू एक काहीतरी मस्त सरप्राईज बर्थडे गिफ्ट घे. आम्ही बाकीचं बघतो, आम्ही देतो. हो, आपण बघूया. तुम्ही काय देणार आहे? आता काय म्हणजे काय, मस्त सरप्राईज बर्थडे पार्टी देणार अथर्वसाठी. आणि मी जेनीला सांगतो एक मस्त केक ऑर्डर करायला.
नाही एवढं सगळं करण्याची काही एक गरज ए तू दे आता हिचं काय ऐकू नको. आम्ही सगळं बघतो बोललोय ना. नाही. सौमित्र खरंच नको इतकं. नाही नाही आम्ही बघतो, तुझं काय ऐकणार नाही. आम्ही बघतो. ओके ए, तू घे हा. फोन घे आणि सुबोध रेवतीला कॉल कर. बहुत हार्ड पार्टी होगी, बहुत हार्ड पार्टी होगी. मी फोन करतो. नाही 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 तुझं ऐकायचंच नाही. मला एक घास ठेवा फक्त. तो वरचा क्रीम ठेवतो ना. आनंद भाऊजी अरे सॉरी हा माझंच लक्ष नव्हतं. थँक्यू व्हेरी मच. अरे बापरे, बरेच गिफ्ट्स आहेत. काय विशेष आज? आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे ना. जनरली मी इथे नसतो, बाहेर गावी असतो. हा, तेव्हा त्याच्यासाठीच हे सगळे गिफ्ट घेतले. आणि मुलांना कसं आहे, वडिलांच्याकडून खूप अपेक्षा असतात. त्याच्यासाठीच ही सगळी गिफ्ट घेतलेली आहेत. त्याला खूप आनंद होईल. तुम्हाला काय मुलगा मुलगी? हो मलाही आहे एक मुलगा. अथर्व नाव आहे त्याचं. ऍक्च्युली आता 2 दिवसांनी त्याचाही वाढदिवस आहेच. मग त्याच्यासाठी पण गिफ्ट घ्या ना. तो खूप खुश होईल. आणि हेच मुलांच्या लक्षात राहतं. थँक्यू व्हेरी मच मदत केल्याबद्दल. नाही आता या वेळेला अथर्वला खुश करायला त्याच्या वाढदिवसाला चांगलं गिफ्ट घेतोच मी. आई राधिका आली बाई. हो बस पाणी देते. हा नाही नको आई, राहू द्या. अथर्व कुठे आहे ना, आता आहे ना. आज एकदम शांत. तू तर रागावली होती का नाही? गुस्सात आहे तो. आई आता मी त्याच्या चांगल्यासाठीच रागवते ना. हाव ग बरोबर आहे, चांगल्यासाठी ओरडली तू. पण पोराई नका नाही ओरडल्यानंतर ना थोड्या वेळानं कुशीत घ्यायचं असते, त्यांच्यासोबत प्रेमाने बोलायचं असते, त्यांना हसवायचं असते. हे करायला विसरली का नाही तू? जाऊन बोल बर त्यासोबत, बरं वाटेल. हो आई, ते राहूनच गेलं. समजावते मी त्याला. आलाच. हा अथर्व बाळा, तू काय करून राहिलास? हा मोबाईल नाही ओळखी नको. बाप्पा, मी काय प्रत्येक गोष्टीवरती ओरडते का तुला? आता मी काय केलं? नाही आता काय केलंयस तेच तर पाहायचंय. बघू बरं काय काढलंय चित्र, दाखव मला. असं काढतोयस का? छान चित्र काढतोयस. कर कर पूर्ण कर. छान काढतोयस. हा छान माझं बाळ ते. तर कधी कधी वेड्या मुलासारखं वागतो. सॉरी आई. अथर्व, हे तुझ्या चांगल्यासाठीच सांगते की नाही? हे बघ बाळा, ते मोबाईल वगैरे मुळे ना तुझ्या डोळ्यांना त्रास होईल, तुला त्रास होईल म्हणून सांगते की नाही. आणि असं आजीला न विचारता तिच्या मोबाईलला हात लावायचा नाही. तू आधीच मला प्रॉमिस केलंस. आणि माझ्याही मोबाईलला न विचारता हात नाही लावायचा. नाही गल्ला. आता तुझ्या कलर्स ना, तुझ्या ड्रॉइंग बुकला किंवा कंपासला आम्ही हात लावला तर तुला आवडेल का? नाही. नाही ना. मग तसंच आहे. जसा तुझा रूल तसा आमचा सुद्धा रूल. आम्हाला न विचारता कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही. आणि महागड्या वस्तूला हात लावताना आधी विचारायचं. फक्त आपल्याच घरी नाही तर दुसऱ्यांच्या घरी गेलास ना तरी त्यांना विचारायचं आणि मगच हात लावायचं. हो बास. छान माझं बाळ येते. आणि आता बाळाचा वाढदिवस आहे बरं का आमच्या. माझा वाढदिवस आहे. मग मस्त सेलिब्रेट करूया आपण. खरंच? खरंच. आता आधी मला सांग, तुला काय गिफ्ट हवंय? अथर्व, तुला आत्ताच सांगितलं ना मी हे टॅब वगैरे वापरायचं नाही म्हणून, तरी पुन्हा मागतोयस? तुझा मोबाईल नको, आजीचा मोबाईल नको, आम्हाला छोटासा टॅब हवे आहे.
तुला टॅब वगैरे मिळणार नाहीये. मला बत्तीस नको करू. अथर्व